तब्बल 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची सार्वत्रिक निवडणूक अखेर पार पडली. अत्यंत खेळीमेळीच्या आणि शांततेच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असून 100% मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 16 वर्षापासून ही निवडणूक प्रलंबित असल्याने निवडणूक झाल्याबद्दल सभासदांनी मोठा आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे या निवडणुकीत कोणतीही चुरस किंवा वाद निर्माण झाला नाही, अशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक 16 रोजी होणार असून निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती 16 वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचा आज मतदान त्या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी हे इलेक्शन पार पाडलं गेलंय. मतदान 100% झालेलं आहे. आता सर्व उमेदवार हे तसे एकाचे एकच आहेत, त्यामुळे फारसा काही बाबा रस्सी केस किंवा फार गणित करत बसणं हा विषयच नाही. शेवटी मतदार राजा हा ज्या पद्धतीनं त्यांनी निर्णय दिला असेल तो सगळ्या उमेदवारांना मान्य असेल. मी सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आजचं हे मतदान परवा 16 तारखेला मतमोजणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बेसमेंटला त्या ठिकाणी होणार आहे. त्याही दिवशी मतदार राजांनी पुन्हा यावं आणि उमेदवारांसोबत जे काही त्यांनी योगदान दिलंय त्या संदर्भातली एक उमेदवार म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं आभार मानायला जातील. परंतु इथं आल्यानंतर अजून एक आगळा वेगळा आनंद, कारण आपल्याला उमेदवार 5 ना, उमेदवार 5, महिला राज्यासाठीच्या 2 आणि आपल्या इथं 5 उमेदवारांमधून 2 उमेदवार. तर ते शेवटी एक नशीब आजमावण्याचं काम त्या ठिकाणी आहे. त्या पद्धतीनं सगळ्या उमेदवारांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.